आता एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांवर। वाल्मिक कराड यांच्यावरील खंडणीचा गुन्हा आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे। खंडणी, पवनचक्की परिसरातील मारहाण आणि संतोष देशमुख हत्याकांड या सर्वच प्रकरणाचा तपास आता सीआयडी ही करणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे। सरकारचा धाक राहिलेला नाही, बीडमध्ये तर अजिबात धाक राहिलेला नाही असे वाटत नाही। गुंडगिरी आणि दहशत संपवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, बाळासाहेब थोरात यांची मागणी। आज मस्सजोग येथे जाऊन त्यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट। अमित देशमुखही होते सोबत। संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन 28 डिसेंबरच्या मोर्चात सहभागी होणार दिग्गज नेते शरद पवार, मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, अनेक आमदारही मोर्चात होणार सहभागी। अवैध धंद्याविरोधात पोलिसांची कडक कारवाई सुरूच। बीडच्या मध्यवस्तीत असलेल्या माळीवेस परिसरात केली मोठी कारवाई। हजारो लिटरची दारू जप्त, दारू तयार करण्याची भट्टीही केली उद्ध्वस्त। पोलिसांच्या कारवाईने दणाणले अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे। छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्टेलवरून पलायन केलेल्या तरुणीवर 4 तरुणांनी केला अत्याचार। मदत करण्याचे आमिष दाखवून केला अत्याचार। आई वडिलांशी भांडण झाल्याने हॉस्टेलवरून या 17 वर्षाच्या तरुणीने केले होते पलायन। बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपींची सीडीआर रेकॉर्ड तपासण्याची केली मागणी। आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत बीडमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण विधानसभेत लावून धरणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मारेकऱ्यांना यांना फाशी होत नाही तोपर्यंत आपण कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचे सांगत मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची केली मागणी। बीडमध्ये राजकारण पेटले। सुरेश धस संतोष देशमुख हत्याकांडावरून आक्रमक झाल्यानंतर आष्टीच्या राम खाडे यांनी धसांवर केले गंभीर आरोप। बीड जिल्ह्यात खुनाची सुरुवात आष्टीतूनच झाली हे सुरेश धस विसरत आहे असे म्हणत सुरेश धस यांनी आपल्यावर 2 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ। बीड जिल्ह्यात गुन्हेगारांना अभय देणाऱ्या प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या 1 महिन्याच्या आत बदल्या करा। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केली मागणी। दहशतीचे पाळेमुळे खणून काढण्याची मुळापासून सुरुवात करा असे म्हणत मास्टरमाइंडला अटक करण्याची केली मागणी। अंजली दमानी यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप। वाल्मिक कराड हा मुंडेंचा आर्थिक व्यवहारातील पार्टनर असल्याचा आरोप ठेवत पोस्ट केले डिजिटल 7/12 उतारे।